चला नमस्कार, मी पी थोडं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC ही महत्त्वाचं जे डिपार्टमेंट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, याच्यामध्ये सुद्धा आपल्या फार्मसी ऑफिसरच्या जागा निघत असतात. मागच्या 1-2 वर्षापूर्वी याची रिक्रुटमेंट झाली होती. ही अशी एकमेव परीक्षा आहे ज्याच्यामध्ये आपलं टेक्निकलचे जे प्रश्न आहेत ते विचारले जात नाहीत. फक्त GS GK बाकी ग्रामर जो सेक्शन असतो, मॅथ रिजनिंग, याच्यावरती प्रश्न हे विचारले जातात. तर ऑफिशियल साईटवरती मी आलेलो आहे ssc.government.in. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे 9 मे 2025 रिवाइज टेंटेटिव्ह कॅलेंडर ऑफ एक्झामिनेशन फॉर द इयर 2025-2026 अशा प्रकारचं नोटिफिकेशन बघायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असं स्टाफ सिलेक्शन कमिशन टेंटेटिव्ह कॅलेंडर म्हणून अशा प्रकारचं एक महत्त्वाचं PDF ओपन होईल 2 पेजेसचं. याच्यामध्ये 2025मध्ये ज्याही एक्झाम राबवल्या जातील त्याचं थोडक्यामध्ये इथे टाईम टेबल किंवा कॅलेंडर तुम्ही बघू शकता, जसं आपली MPSC देत असते तशाप्रमाणे. तर या कॅलेंडरमध्ये खाली आल्यानंतर आपल्याला हे 4 नंबरचं पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज 13 दिलेला आहे 2025. तर याच्या अकॉर्डिंग जे आपलं फार्मसी ऑफिसरची आणि किंवा बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये MTS असेल, बाकी खाली पुन्हा वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत, त्याची एक्झाम जी आहे ती राबवल्या जाईल. आता महत्त्वाच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंटची डेट जर आपण बघितली तर 2 जून 2025 मंडे या डेटला आणि या दिवशीची तुमची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती येऊ शकते. त्याच्यानंतर क्लोजिंग डेट याची असणार आहे 23/6/2025. तर अशा प्रकारे महत्त्वाच्या ह्या 2 तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा ॲड येईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, कोण फॉर्म फिलअप करू शकतो, एक्झामचा पॅटर्न कसा असू शकतो, त्याचबरोबर PYQचे सुद्धा याचे प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवून देईल. त्याच्यानंतर डेट आणि मंथ ऑफ एक्झाम याचा काय असू शकतो, तर 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025. तर या टाईम पिरियडमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होऊ शकते 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025. लक्षात आलं. त्याचबरोबर खाली वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही बघू शकता. स्टेनोग्राफर ग्रेड C D 2025 एक्झाम आहे. त्याच्यानंतर कंबाईंड हिंदी ट्रान्सलेटर एक्झामिनेशन आहे, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन आहे. त्याचेसुद्धा महत्त्वाचे जो एक्झामचा पॅटर्न आहे, टायर फेज, त्याचबरोबर महत्त्वाच्या तारखा, कधी ॲड येणार आहे, एक्झाम कधी होऊ शकते, सर्व दिलेलं आहे. सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस असेल, कंबाईन हायर सेकंडरी असेल, MTS पोस्टसाठी सुद्धा आपण फार्मसी झाले विद्यार्थी भरू शकतो. कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन लागतं याला MTS या पोस्टसाठी, तर तुम्ही ही सुद्धा पोस्ट फिलअप करू शकता. फार्मसी पॅरलमध्ये कोणत्या पोस्ट आपल्याला फिलअप करता येईल, तुमच्यापैकी बरेच जणांना ते सुद्धा फॉर्म फिलअप करायची इच्छा असते, तर ते सुद्धा सांगेल की कुठल्या अशा पोस्ट आहे ज्याच्यावर आपण ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतो. त्याच्यापैकी ही MTS आहे. फक्त तुम्हाला काही ठिकाणी याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लावावं लागतं, तर या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर अशा प्रकारची पूर्ण महत्त्वाची जी आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशनचं टेंटेटिव्ह कॅलेंडर होतं. ही सुद्धा ॲड आपल्याला थोड्या दिवसामध्ये बघायला मिळेल ऑफिशियल साईटवरती. प्रत्येक महिन्यामध्ये कुठली ना कुठली तरी एक्झाम आता चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा DMERची आणि आरोग्य विभागाची भरतीची तुम्हाला महत्त्वाचं नोटिफिकेशन थोड्या दिवसामध्ये त्याच्यावरती एक व्हिडिओ देईलच मी, की जे रिक्रुटमेंटचे रूल्स आहेत ज्याला आपण RR म्हणत असतो, तर ते सुद्धा आरोग्य विभागाचे जे आहेत ते मेकिंग करणं त्याचं चालू आहे, बनवणं चालू आहे. त्याच्यामध्ये अपडेशन कंटिन्यू चालू आहे. त्याच्यावरती सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला देईल मी. ती एक सुद्धा आपल्यासाठी आरोग्य विभागाच्या रिक्रुटमेंटसाठी येणारी आनंदाची बातमी आहे. ती सुद्धा आरोग्य विभागामध्ये थोड्या दिवसामध्ये तुम्हाला महत्त्वाची रिक्रुटमेंट बघायला मिळेल. त्याचबरोबर DMRचे 10 ते 20 हॉस्पिटल तुम्हाला मी सांगितलं की झालेले आहेत. कंत्राटी पद्धतीने त्याच्यामध्ये व्हॅकन्सी फिलअप करणं सुद्धा चालू आहे, तर त्याचीसुद्धा ॲड आपल्याला थोड्या दिवसामध्ये बघायला मिळेल. आणि RRBची तुमची एक्झाम आत्ताच झाली, ISROचीसुद्धा आत्ताच झाली, DSSBची सुद्धा एक्झाम आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिली. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये, कुठल्या ना कुठल्या तरी स्टेटमध्ये, सेंट्रल असेल, स्टेट असेल, आपली फार्मसी ऑफिसरची रिक्रुटमेंट ही प्रत्येक महिन्यामध्ये नवीन रिक्रुटमेंट त्याची एक्झाम ही चालू असते. त्याच्यामुळे अभ्यासामधली कन्सिस्टन्सी असेल चालू ठेवा. प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला नवीन ठिकाणी फॉर्म फिलअप करून त्याची एक्झाम ही थोड्या दिवसांमध्ये होत असते. अशा प्रकारचं हे महत्त्वाचं PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती भेटून जाईल. जॉईन केलं नसेल तर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स आणि आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. एक्झाम रिलेटेड जेही महत्त्वाचा कंटेंट असतो तुम्हाला रेग्युलर त्या चॅनलवरती भेटत असतो. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी मला इथे जॉईन करू शकतो. तर अशा फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.